नमस्कार. शेतकऱ्यांचे प्रतिभावान नेते शरद जोशी यांचा आज जन्मदिवस. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. शरद जोशी आज 90 वर्षाचे झाले असते. आता ते तर आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती, त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळं आपल्या स्मरणात आहे, आपल्या हृदयात आहे असं म्हटलं तरी चालेल. आपल्याला माहिती आहे 2021 पासून मी 3 सप्टेंबर आणि 12 डिसेंबर हे जे शरद जोशींचे 2 दिवस आहेत त्यांच्याबद्दल आपल्याशी बोलत असतो. त्या अर्थाने हा आता 9वा एपिसोड आहे आणि आज मी शरद जोशींच्या संदर्भात विशेषतः त्यांनी जे अर्थशास्त्र मांडलं आणि त्या अर्थशास्त्राकडे इतर अर्थशास्त्रीय अभ्यास करणाऱ्यांनी, संशोधन करणाऱ्यांनी, सिद्धांत मांडणाऱ्यांनी कसं पाहिलं, हा जो एक थोडासा गुंतागुंतीचा आणि थोडासा अडचणीचा विषय आहे, त्याच्याबद्दल मी आज आपल्याशी बोलणार आहे. तुम्हाला माहिती आहे मी पुण्यात राहतो आणि पुण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट ही मुख्यतः अर्थशास्त्रीय अभ्यास करणारी संस्था ही खूप जुनी आहे. म्हणजे त्याची स्थापना होऊन आता 100पेक्षा जास्त वर्ष झाली आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी ती स्थापना केलेली होती, हेही सगळ्यांना माहिती आहे. आणि माझा या संस्थेशी संबंध, या संस्थेचे एकेकाळचे डायरेक्टर विम दांडेकर, जे माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी ज्यांनी मला मित्र मानलेलं होतं, त्यांच्यापासून सुरू झाला. त्याच्या आधी 1972-73च्या दुष्काळात मला काही माहिती हवी होती दुष्काळासंबंधी, म्हणूनही मी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये गेलेलो होतो. दांडेकरांच्या नंतर गोखले इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांशी माझी मैत्री होती, आहे. आणि गोखले इन्स्टिट्यूटचे काही डायरेक्टरसुद्धा माझ्या ओळखीचे होते, मित्रांच्यापैकी होते. तर गेल्या वर्षी केव्हा तरी मी गोखले इन्स्टिट्यूटमधल्या एका प्राध्यापकाशी बोलत होतो. आम्ही त्यांना म्हटलं की शरद जोशींनी शेतीचं अर्थशास्त्र हा मुख्य मुद्दा घेऊन जे एवढं मोठं आंदोलन उभं केलं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे भारताच्या नियोजनाच्या सगळ्या विचारामध्ये पहिल्या नंबरला आणून ठेवले. हा विषय पूर्णतः अर्थशास्त्रीय नसला तरी शरद जोशींचं अर्थशास्त्र आणि ते समाजापुढे मांडण्यासाठी त्यांनी राबवलेल्या निरनिराळे उपक्रम आणि त्यांनी वापरलेली रणनीती, त्यांनी केलेली आंदोलनं, त्याच्यातनं शेतीविषयक धोरणात बदल झाले का नाही, या सगळ्या विषयाचा तुमच्यासारख्या संस्थेने अभ्यास केला पाहिजे. आणि शक्य असेल तर शरद जोशीज ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आणि एक्झिक्युशन ऑफ दॅट इकॉनॉमिक्स असा छोटा अभ्यासक्रमही तुम्ही केला पाहिजे. तर त्यांनी काही फार उत्साह दाखवला नाही. नेहमीप्रमाणे तज्ज्ञ मंडळी बोलतात तसं याच्याबद्दल पुन्हा एकदा बसून सविस्तर बोलता येईल असं म्हणून त्यांनी माझी बोलवण केली. दुसरंही मी असं पाहिलं की अनेक वेळा गोखले इन्स्टिट्यूटमधनं जी भूमिका घेतली जाते ती शरद जोशींच्या आणि आपल्या भूमिकेच्या खूप जवळ असते. आणि अशा प्रत्येक वेळेला ती भूमिका मांडणाऱ्या, ते संशोधन करणाऱ्या, तो रिपोर्ट सबमिट करणाऱ्या संशोधकाला मी जाऊन भेटत असतो. पण नंतर असं लक्षात येतं की त्यातले जर वयाने फार तरुण असले तर त्यांना शरद जोशी हे नावही माहीत नसतं आणि सिनियर असले
तर त्यांना शरद जोशींचं महत्त्व काही पटत नाही. आणि माझं म्हणणं असं की त्यांनी आमच्यासारखे शरद जोशींचे अनुयायी किंवा कार्यकर्ते व्हायचं कारण नाही, पण त्यांनी निदान शरद जोशींनी जो एवढा मोठा उपक्रम केला, उद्योग केला, हलकल्लोळ केला एकेकाळी भारतामध्ये, त्याची दखल त्यांनी घेतली पाहिजे असा माझा प्रयत्न असतो. या सगळ्या चर्चांच्यामध्ये एक मुद्दा नेहमी येतो आणि तो विशेषतः अर्थशास्त्रामध्ये संशोधन करणारे, अभ्यास करणारे यांच्याकडनं येतो की शरद जोशींनी वेगळं काही मांडलं नाही. मायकेल लिप्टन नावाच्या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञांनी तेच मांडलेलं होतं. शरद जोशींनी ते जसंच्या तसं उचललं आणि ते भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये लागू केलं. पण शरद जोशींनी स्वतः मायकेल लिप्टनचं नाव कधी घेतलं नाही. म्हणजे श्रेय लाटलं, क्रेडिट न देता, असा एक अप्रत्यक्ष आरोपही शरद जोशींच्यावर या विषयामध्ये कायम केला जातो. हल्ली त्याचं प्रमाण कमी आहे, पण एकेकाळी हे बऱ्यापैकी होतं. त्यामुळे त्याचंही काही निराकरण, त्याच्याबद्दल वस्तुस्थिती काय आहे त्याचीही काही चर्चा मी आज करणार आहे. साधारण दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित केली पाहिजे, टिकवली पाहिजे. जोपर्यंत जगामध्ये शांतता नाही तोपर्यंत युद्ध होत राहणार आणि ह्याच्या पुढची युद्ध जास्त संहारक असतील. ह्या भीतीमधनं जागतिक पातळीवर काही उपक्रम सुरू झाले. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन्स हा तसा उपक्रम आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हाही एक तसा उपक्रम आहे. जागतिक बँकेची स्थापना हा एक तसा उपक्रम आहे. आणि त्या उपक्रमामधनं लक्षात आलं की जगामधली आर्थिक तफावत दूर नाही केली तर जगामध्ये कायमच असंतुष्ट, गरीब, अविकसित अशा देशांची बहुसंख्या राहील, त्यांची मेजॉरिटी राहील. आणि त्यामुळे कुठल्या ना कुठल्या कारणाने जगामध्ये युद्ध होतच राहतील. आणि म्हणून हे जे जागतिक दारिद्र्य होतं त्यावेळेला 3 शब्द वापरले गेले: फर्स्ट वर्ल्ड, सेकंड वर्ल्ड आणि थर्ड वर्ल्ड. तर फर्स्ट वर्ल्ड म्हणजे प्रबोधन ज्या युरोपमध्ये झालं ते युरोपातले विकसित देश हे फर्स्ट वर्ल्ड. सेकंड वर्ल्ड म्हणजे त्या विकसित देशामधनं आम्हाला भारत शोधायचा आहे असं म्हणून लोक बाहेर पडले आणि त्यांनी अमेरिका शोधून काढली. ते उत्तर अमेरिका खंड हे सेकंड वर्ल्ड. आणि बाकी सगळं ज्याच्यामध्ये दक्षिण अमेरिका आली, आफ्रिका आली, संपूर्ण सगळी, आणि आशिया खंडातले सगळे दक्षिणेकडले देश आले, अशीच जगामध्ये विभागणी केली. आणि फर्स्ट वर्ल्ड आणि सेकंड वर्ल्डमधले अनेक लोक या दारिद्र्याच्या अभ्यासाच्या कामाला उपलब्ध झाले. त्यांनी ते काम करायला सुरुवात केली. आणि सर्वसाधारणपणे त्यावेळेला कल्पना अशी होती, धारणा अशी होती की औद्योगिकदृष्ट्या जो विकसित असेल तो विकसित देश हा शेतीप्रधान जे देश आहेत त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा. आणि त्यामुळे त्यांनी औद्योगिकरण कसं केलं आणि त्याच्यामधनं राष्ट्रीय संपत्ती कशी वाढवली, राष्ट्रीय ज्याला GDP म्हणतात, राष्ट्रीय ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट असं म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्न कसं वाढवलं हा विचार केला पाहिजे. आणि त्याचं अनुकरण हे शेतीप्रधान देशांनी केलं पाहिजे. आणि आपल्याकडे जे नेहरूंनी जे संबंध नियोजन आणलं ते स्वातंत्र्य मिळायच्या आधी ते रशियाला जाऊन आलेले होते. रशियामध्ये स्टालिनची कृष्णकृत्य अजून बाहेर यायची होती, तरी रशियामध्ये साधलेला मोठा विकास हा त्यांनी पाहिला होता. आणि म्हणून त्या प्रकारचं मॉडेल की सरकार ठरवेल की उद्योगीकरण आणि शेती ह्याच्यामध्ये सरकार औद्योगिकरणाला पहिली प्राथमिकता देईल, पहिली प्रायोरिटी देईल. आणि त्या कारणासाठी शेतीला सरकार उत्तेजन देत राहील, पण तरीसुद्धा
शेतीमध्ये त्या प्रकारचा भांडवली खर्च सरकार करणार नाही, असं साधारण अगदी ह्या शब्दात नाही तरी अशा प्रकारची ती भूमिका होती. आणि याला प्रतिक्रिया म्हणून मग हे जे सगळे अविकसित देश आहेत यांच्यामधली शेतीची अवस्था काय आहे याचा अभ्यास सुरू झाला. तो अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ होते, त्याच्यामध्ये मायकेल लिप्टन हा ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होता. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद जोशींचा जन्म आहे 1935चा आणि मायकेल लिप्टनचा जन्म आहे 1937चा. त्यामुळे शरद जोशींच्यावर त्यांचा प्रभाव हा पडणं शक्यच नव्हतं. आणि अजून एक गमतीदार योगायोग असा की वाय पुअर पीपल स्टे पुअर असं जे मायकेल लिप्टनचं पुस्तक आहे ते त्यावेळेला तरी म्हणजे साधारण 80च्या दशकात असेल, प्रयत्न करूनसुद्धा पुण्यामध्ये उपलब्ध झालं नाही. आणि पुस्तक विक्रेत्याकडे दुकानामध्ये जे डिपॉझिट दिलेलं होतं ते त्यांनी परत केलं, अशी परिस्थिती होती. परंतु गुनार मिर्डल हा एक अर्थशास्त्रज्ञ, त्याच्याबरोबर मायकेल लिप्टननी काम केलेलं होतं. गुनार मिर्डलचं आधीचं पुस्तक म्हणजे द एशियन ड्रामा आणि नंतर हे मायकेल लिप्टनचं पुस्तक नंतर आलेलं आहे. पण सांगायचा मुद्दा असा की शरद जोशी आणि तो समकालीनच आहेत. असले तर शरद जोशी मायकेल लिप्टनला 2 वर्ष वयाने सिनियरच होते. मायकेल लिप्टन हा त्या अर्थाने पुस्तकी अर्थशास्त्रज्ञ होता असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून त्यांनी भारतामधल्या शेतीचा प्रत्यक्ष अभ्यास करायचं ठरवलं आणि आमच्या पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या कवठे यमाई या नावाच्या खेड्यामध्ये येऊन 1 वर्ष त्यांनी व्यवस्थित माहिती गोळा केली, अभ्यास केला. हे श्रेय मायकेल लिप्टनला आपल्याला द्यावंच लागेल. आणि त्यांनी जो त्या गावामध्ये अभ्यास केला तो मुख्यतः छोट्या शेतकऱ्यांचा केला. कारण अविकसित देशामधले छोटे शेतकरी हे शेतीविषयीचं ज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये सगळ्यात मागासलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं शेतीची हेळसांड होते, त्यांच्याकडनं किफायतशीर पद्धतीने शेती होत नाही. त्यातच पुन्हा त्यांचे प्रत्येकाचे जमिनीचे तुकडे लहान असल्यामुळेही तिथे फारसं काही घडत नाही. अशा प्रकारचं जे सर्वसाधारण शेतीचा विचार करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांचं मत होतं त्याला छेद देणारं काम मायकेल लिप्टनने केलं. आणि त्यांनी असं 1 वर्ष अभ्यास करून आणि तो महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या छोट्या शेतकऱ्यांचा, कोरडवाहू शेतकऱ्यांचा अभ्यास करून दाखवून दिलं की छोटे शेतकरी मोठ्या शेतकऱ्यांच्या मानाने जास्त काळजीपूर्वक, जास्त डोकं वापरून, कमीत कमी हेळसांड करून, कमीत कमी नैसर्गिक संसाधनं वाया घालवून शेती करतात. त्यामुळे हा समज चुकीचा आहे. हे मायकेल लिप्टनचं एक प्रमुख त्याच्या संशोधनातनं आलेलं तथ्य हे होतं. आणि दुसरं त्यांनी हा जो सिद्धांत होता की औद्योगिकरण म्हणजे विकास, जितकं झपाट्याने औद्योगिकरण केलं जाईल तितका तो विकास झपाट्याने झाला, यशस्वी झाला असं मानायचं. ह्याही प्रचलित म्हणजे त्या काळात प्रचलित तत्वाला त्यांनी आव्हान दिलं. आणि कुठल्याही देशामध्ये जो प्रमुख प्राथमिक क्षेत्र आहे त्या अर्थव्यवस्थेचं जे भारतामध्ये शेती आहे, तेव्हाही होतं, अजूनही आहे, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून औद्योगिकरण जे साधलं जातं तो विकास असेलच असं नाही, हेही मायकेल लिप्टननी मांडलेलं होतं. पण मी म्हटलं तसं मायकेल लिप्टन हे संशोधन करत होता त्यावेळेला शरद जोशी स्वित्झर्लंडमध्ये नोकरी करत होते. आणि ती नोकरी युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजे संबंध जागतिक पोस्टल खात्यांची मिळून स्थापन केलेली ती एक आंतरराष्ट्रीय संघटना होती. त्यावेळेला शरद जोशींच्या मनात शेतीचा विचार आला, शेतकऱ्यांचा विचार आला. त्याचं कारण अगदी वेगळं आहे.
तसं शरद जोशी हे अतिशय कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात वाढलेले होते. वडील पोस्टाच्या नोकरीत होते. घरची शेती नव्हती. त्यांचे आई वडील दोघेही गरीब ब्राह्मणांची मुलं असल्यामुळे आणि शरद जोशींच्या म्हणजे आजी आजोबा तर नव्हतेच त्यांच्या जन्माच्या वेळेला, त्यामुळे अतिशय गरीब परिस्थितीत परंतु शिक्षण घेऊन अनंतराव जोशींनी पोस्ट खात्यामध्ये चांगली नोकरी मिळवली होती. त्यामुळे कनिष्ठ मध्यमवर्गीय शेतीशी काहीही संबंध नसलेलं कुटुंब होतं. त्यामुळे छोटे शेतकरी, मोठे शेतकरी, शेतकरी शेती कशी करतात, हेळसांड कशी करतात, नैसर्गिक संसाधनं वाया कशी घालवतात, हे तर शरद जोशींच्या मनामध्ये त्या काळात येणंच शक्य नव्हतं. त्यांना पहिल्यांदा शेती आणि शहर याच्यातला फरक जाणवला ते ज्या वेळेला कोल्हापूरला ते एका नव्याने स्थापन झालेल्या कॉमर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून जॉईन झाले. त्यावेळेला ते सुरुवातीच्या काळात फरड्या इंग्लिशमध्ये बोलत असत आणि विद्यार्थी तर सगळे आसपासच्या ग्रामीण भागातनं आलेले आणि स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन ज्यांचे पालक त्यांना कॉलेजमध्ये पाठवत होते असे सगळे विद्यार्थी. हा फरक शरद जोशींना तेव्हा प्रथम जाणवला आणि तो डाचत राहिला. आणि मग त्यांच्या काही म्हणजे त्याचा प्रसंग असा झाला की ते ज्या खानावळीत जेवत होते त्या खानावळीत वाढपी म्हणून त्यांचा एक विद्यार्थी काम करत होता. त्यांनी एकदा जेवता जेवता ओळख करून दिली, सर तुम्ही मला ओळखलं का, मी तुमच्या वर्गात असतो. त्यावेळेला शरद जोशींना आपण आणि आपले विद्यार्थी याच्यातला फरक जाणवला. मग ह्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी का, तर बहुसंख्य त्यातले शेतकऱ्यांची मुलं होती. मग त्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय, हा प्रश्न शरद जोशींच्या मनात म्हणजे त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षानंतर ते M.Com होऊन प्राध्यापक झाल्यानंतर आलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शरद जोशी हे M.Com होते, MA किंवा म्हणजे अर्थशास्त्राचे MA नव्हते ते. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ व्हावं, अर्थशास्त्र संशोधन करावं असं काही त्यांच्या डोक्यात त्यावेळेला होतं असं वाटत नाही. पण ही तफावत त्यांना डाचत राहिली. म्हणजे शरद जोशींच्या शब्दात सांगायचं झालं तर मी काही मोठ्या श्रीमंत बापाचा मुलगा नाही आहे, पण माझ्या वडिलांना स्थिर स्वरूपाची नोकरी आहे आणि प्रत्येक महिन्याला स्थिर स्वरूपाचं उत्पन्न आहे आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे आणि मुलांना शिक्षण देण्याइतकी त्यांची ऐपत आहे. यामुळे मी असा झालो आणि ही मुलं अशी राहतात. शरद जोशींनी 8 वर्ष भारतीय पोस्ट खात्यामध्ये काम केलं. त्याच्यात काही कारणाने ट्रेनिंगसाठी, आंतरराष्ट्रीय ट्रेनिंगसाठी ते फ्रान्सला गेले. तिथे त्यांचे UPUच्या लोकांशी काही गाठ पडली. सुदैवाने शरद जोशींना फ्रेंच येत होतं, त्यामुळे तिथल्या लोकांनी तू आमच्या या संघटनेत येशील का असं त्यांना विचारलं. आणि मग 8 वर्ष भारतात नोकरी केल्यानंतर 1968मध्ये शरद जोशी स्वित्झर्लंडला पुढल्या 8 वर्षासाठी गेले आणि तिथे त्यांनी असं पाहिलं की तिथला शेतकरी अतिशय समृद्ध होता. आणि त्याचं कारण तिथली शेती फार समृद्ध होती किंवा शेतीचं तंत्रज्ञान खूप विकसित होतं असं नव्हतं. तर स्वित्झर्लंडचं सरकार इथे हे सांगायला पाहिजे की विकसित देशांच्यामध्ये शेती असते पण शेतीवर अवलंबून माणसं कमी असतात आणि तेवढी माणसं जर शेती करतच राहिली नाही, ती जर शेतीवरनं उठून गेली तर त्या देशाला जगामध्ये झोळी घेऊन, अन्नधान्यासाठी झोळी घेऊन फिरावं लागेल. हे लक्षात घेऊन विकसित देशांच्यामध्ये शेतीवर मुठभर माणसं असतात, त्यांची सरकार काळजी घेतं. शेतकऱ्याचे मरण हे सरकारचे धोरण तिथे उलट होतं. स्वित्झर्लंडमध्ये शेतकऱ्याचं जीवन हे सरकारचं धोरण होतं. शेतीला उत्तेजन देणं आणि ज्या ज्या वेळेला शेतकरी आणि शेती यांच्यावर संकट येतं त्यावेळेला सरकार स्वतः त्याच्यामध्ये उतरायचं आणि शेतकऱ्याला आणि शेतीला आधार द्यायचा. उलटं झालं, संकट न येता उत्पादन जास्त झालं आणि भाव पडायला लागले तर सरकार मार्केटमध्ये उतरायचं
आणि काही माल स्वतः खरेदी करून भाव पातळी टिकवून ठेवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे सरकारचं धोरण, शेतीमालाचा भाव हे मुद्दे साधारणपणे स्वित्झर्लंडमध्ये 1968 गेल्यानंतर शरद जोशींना जाणवायला लागले. आणि म्हणून त्यांना जे कोल्हापूरला ओढगस्तीला लागलेल्या शेतकऱ्यांची मुलं दिसली होती आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या घराची कल्पना केली ती, त्यांच्या पालकांची कल्पना केली ती, तर त्यांना स्वित्झर्लंडमधल्या शेतकऱ्यांच्या मुलांची काही अशी दुरवस्था दिसली नाही, कारण शेतकऱ्यांचीच दुरवस्था नव्हती. म्हणजे भारतातल्या शेतीच्या दुरवस्थेशी सरकारी धोरणाचा संबंध आहे हे शरद जोशींना वयाच्या 30 नंतर उमगलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि शरद जोशींचं एक वैशिष्ट्य त्यांच्या टीकाकारांना सुद्धा मान्य केलं पाहिजे की व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर जे काही निष्कर्ष निघतील ते फक्त लिहून किंवा स्वतःच्या मनात ठेवून मोकळे होत नसत, तर ते संबंधित लोकांच्या समोर घेऊन जात असत. दुसरं ते युनिव्हर्सल पोस्टल युनियन असल्यामुळे त्यांना देशोदेशीच्या त्या देशामध्ये गोपनीय असलेल्या अनेक गोष्टींची माहिती त्यांना कळत होती. म्हणजे विशेषतः सरकारी धोरणं, कॉन्फिडेन्शियालिटीचा जो कायदा आहे, गोपनीयतेचा कायदा, त्याला धरून प्रत्येक देश, भारतामध्ये तो 60 वर्षांचा आहे की 60 वर्षानंतर सगळी माहिती, सरकारी माहिती लोकांना उपलब्ध होईल. याला प्रतिक्रिया म्हणून राईट टू इन्फॉर्मेशन, माहिती अधिकाराचा कायदा आला. तर त्यावेळेला तर परिस्थिती फारच वाईट होती, कारण भारतातल्या शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला भारताच्या सरकारांची धोरणं जबाबदार आहेत हे सरकारला माहीत होतं, ती धोरणं राबवणाऱ्यांना माहीत होतं, फक्त ते इतरांना माहीत नव्हतं. पण तीही माहिती त्यांना उपलब्ध झाल्यावर त्यांनी भारतात परत यायचं ठरवलं आणि त्यांनी अर्ज केला सरकारकडे की मला कोरडवाहू जमीन घ्यायची आहे, ती विकत घेण्यासाठी मला आर्थिक सहाय्य नको आहे, पण मला मार्गदर्शन हवं आहे, तर ते मिळू शकेल का? मग त्यांना सरकारी पद्धतीने उत्तर आलं की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे तुमचं पत्र आम्ही पाठवलेलं आहे आणि त्यांच्याशी तुम्ही पुढला संपर्क करा. अशी सगळी स्टोरी आहे. मायकेल लिप्टन हा पहिल्यापासून अर्थशास्त्राचा विद्यार्थी, अर्थशास्त्राचा पदवीधर आणि जागतिक अर्थशास्त्रीय संस्थांच्या मधून ज्या वेळेला जागतिक दारिद्र्याचा अभ्यास सुरू झाला, त्याच्यातनं आशियाच्या दारिद्र्याचा आणि त्याच्यातनं भारताच्या दारिद्र्याचा अभ्यास सुरू झाला, त्याच्यातनं छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याचं भलं केल्यानंतर संबंध शेतकरी सुखी होईल असा विचार घेऊन मायकेल लिप्टन आला. शरद जोशींचा असा काहीच विचार नव्हता. शरद जोशींना मुख्य डाचच होतं की म्हणजे भारत आणि इंडिया हे शब्द त्यावेळेला त्यांच्या डोक्यात आले नव्हते, जे नंतर आले. शेतकरी संघटना उभी करून ती मांडणी सुरू केल्यानंतर. पण लक्षात असं आलं की वसाहतवादी देशांच्या मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं, वसाहतवाद संपला. कारण वसाहती करणारे आणि त्यातून जगभर शोषण करणारे आणि त्यातून स्वतःचे देश श्रीमंत करणारे ही सगळी युरोपियन राष्ट्र ही दुसऱ्या महायुद्धात पार डबघाईला आली. आणि त्याच्यानंतर जगाचं नेतृत्व जे अमेरिकेकडे गेलं ते आज सगळ्यात अमेरिकेत आहे. मग शरद जोशींना कदाचित असं जाणवायला लागलं असेल की भारतामधले वसाहत करणारे, या देशाला वसाहतवादाच्या म्हणजे कॉलोनियलिझमच्या संकटात लोटणारे निघून गेले, पण या देशाची धोरणं बदललेली नाहीत आणि ती धोरणं शेतीविषयक तर पूर्ण बदललेली नाहीत. एवढंच नव्हे तर वसाहतवाद्यांनी शेतकऱ्याला काय वेठीला धरलं असेल असं या नव्या सरकारांनी, विशेषतः भारतातल्या सरकारांनी धरलेलं आहे. त्याचं मुख्य कारण हे नेहरूंचं आर्थिक विकासाचं मॉडेल. त्या मॉडेलला धरून काम करणारं भारताचं नियोजन मंडळ किंवा प्लॅनिंग कमिशन आणि त्याच्यामधनं
अशी व्यवस्था तयार झाली आहे की शेतीचा उत्पादन खर्च कधीही भरून निघणार नाही. आणि त्यामुळे तंत्रज्ञान कुठलंही आणा, पाणी द्या, वीज द्या, ह्या दोन मुख्य मागण्या असायच्यात. त्यावेळेला रस्त्यांच्याकडे इतकं लक्ष गेलं नव्हतं, जे नंतरच्या टप्प्यात रस्त्यामध्येही लक्ष घालावं लागलं. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर कितीही द्या आणि कुठलंही द्या, कितीही चांगलं बियाणं द्या, उत्पन्न वाढेल, पण शेतकरी कर्जात राहील. कारण शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचे पैसे न देण्याची व्यवस्था आहे. आणि नंतर त्यांना भारत सरकारच्या एका अहवालामध्ये हे सापडलं की शेतीकडे आम्ही सध्या सदहेतूने दुर्लक्ष करतो आहोत. आता हे सगळं पाहिलं की मायकेल लिप्टनचं शरद जोशींनी उचललं, राबवलं, या आक्षेपाला काही अर्थ राहत नाही. मायकेल लिप्टन आणि शरद जोशी यांच्या आयुष्याच्या नंतरचा क्रम बघितला तरी त्याच्यातही पुष्कळ फरक आहे. मायकेल लिप्टननी आपला अभ्यास पूर्ण केला, त्याच्यानंतर त्यांनी केवळ औद्योगिकरण म्हणजे शेती नव्हे, आपलं विकास नव्हे, हे सगळं मांडलं. नंतर तो हा छोटे शेतकरी समूह घेऊन तो इतर त्यांच्या संबंधी विषयांचा अभ्यास केला. त्यांनी बियाण्यासंबंधी काही काम केलं. अशी त्याची जी करिअर आहे ती तशी वाढली. आणि शरद जोशी येथे 1976मध्ये 77च्या जानेवारीमध्ये शरद जोशी भारतात परत आले. त्यांनी ठरवलं होतं त्याप्रमाणे शेती विकत घेतली पुण्याजवळ आंबेठणला. आणि त्याच्यानंतर ते शेतकऱ्यांशी बोलायला लागले. ते मरेपर्यंत शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या समस्या हाच त्यांच्या ध्यासाचा विषय राहिला. आपल्याला आठवत असेल की शरद जोशी म्हणायचे की लवकरात लवकर हा शेतीमालाच्या भावाचा प्रश्न सोडवून मला आता दुसरं काहीतरी काम सुरू करायचं आहे. त्यावेळेला मी एकदा त्यांना गमतीने म्हणलं होतं, म्हणजे त्यांचा आणि माझा आवडता इंग्रजी लेखक ग्रॅहम ग्रीन याच्या एका पुस्तकातलं वाक्य मी त्यांना ऐकवलं होतं. ग्रॅहम ग्रीनने असं म्हणलं होतं की शेतकऱ्यांना चांगला नेता मिळाला की चांगल्या बैलाकडनं जसं ते मरेपर्यंत काम करून घेतात तसं त्या नेत्याला ते शेवटपर्यंत काम करायला लावतात. आणि तुमचीही अशी सुटका होईल असं मला दिसत नाही. असं मी विनोदाने म्हटलं तर खरं, पण दुर्दैवाने ते खरं झालं असं म्हणायला पाहिजे. कारण भारतातल्या शेतकऱ्याचा प्रश्न हा केवळ आर्थिक नव्हता, तो कोणाची जमीन किती या अर्थाने केवळ क्षेत्रफळाचा नव्हता. त्याच्यानंतर भारतामध्ये नैसर्गिक विविधता खूप आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो, पण त्यामुळे भारतामध्ये कुठलंच सलग एक शेती धोरण ठरवणं हे अशक्य होऊन जातं. ही गुंतागुंत होती, त्याच्यात जातीव्यवस्थेची गुंतागुंत होती. आणि एकूण सगळी अर्थव्यवस्था इथे इंग्रज येईपर्यंत आणि इंग्रज आल्यानंतरसुद्धा शेतीची लूट करण्यावरती सबंध भारतीयांची चैन उभी होती. या सगळ्याशी शरद जोशींना लढावं लागलं, परंपरांशी लढावं लागलं. जुन्या परंपरा कशा पडल्या ते सांगावं लागलं. उदाहरणार्थ त्यांनी वारकरी संप्रदायाचं जे विश्लेषण केलं होतं तर त्यावेळच्या समाजशास्त्रज्ञांना सुद्धा ते चकित करणारं होतं की ज्यांना स्वतःची शेती नाही किंवा असली तर अगदी तुटपुंजी आहे अशी भाताच्या प्रदेशातली माणसं, म्हणजे डोंगराळ भागातली माणसं महिनाभर ज्वारीच्या प्रदेशात शेतीमध्ये सुट्टी घेऊन पेरणी वगैरे केल्यानंतर निघून जातात. ही आषाढी वारी आहे. आणि ज्वारीच्या प्रदेशातली तशीच माणसं नंतर भाताच्या प्रदेशात येतात कार्तिक महिन्यामध्ये. ही कार्तिकी वारी आहे. हे सगळ्यांना चकित करणारं होतं. म्हणजे शरद जोशींचे जे नवीन नवीन मुद्दे होते ते ना अर्थशास्त्रज्ञांना पटले, ना समाजशास्त्रज्ञांना पटले. आणि राजकारण्यांना
ज्या पद्धतीने शरद जोशींचे विचार पसरत होते आणि त्यांना पाठिंबा मिळत होता, त्याला कसं तोंड द्यावं हे राजकारण्यांना कळलं नाही. ही 10-15 वर्ष अतिशय शेतकरी संघटनेची सुरुवातीची अशी जी वणव्यासारखी संघटना पसरण्याची होती. मग शरद जोशी हे जे म्हणत होते, जे कुठलाही अर्थशास्त्रज्ञ सहसा म्हणत नाही, की मला दुसरी कामं करायची आहेत. एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या 20व्या शतकामध्ये जे स्पेशलायझेशनचं युग आलं, की प्रत्येकाने एक विषय घ्यायचा आणि आयुष्यभर त्या विषयाचा ध्यास धरायचा, ही पद्धत पूर्वी नव्हती. त्याच्या उलट माणसं संबंध मानवी जीवनाबद्दल विचार करायची. म्हणजे अगदी ज्यांनी कॅपिटलिझमचं भांडवलशाहीचं बायबल असं म्हटलं जातं तो ग्रंथ लिहिला, ॲन इन्क्वायरी इन टू दी वेल्थ ऑफ नेशन्स, त्या ॲडम स्मिथचं सुद्धा दुसरं पुस्तक ॲन इन्क्वायरी इन टू मॉरल सेंटिमेंट्स असं आहे. म्हणजे हे मुळात तत्त्वज्ञानी लोक होते आणि जगातली जास्तीत जास्त माणसं सुखी करणारं तत्त्वज्ञान कोणतं, सुखी करणारी अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था कोणती, हा त्यांचा विचार होता. शरद जोशी हे अर्थशास्त्राचे पदवीधर नव्हतेच, पण शरद जोशी हे त्या अर्थाने करिअर इकॉनॉमिस्ट नव्हते की अर्थशास्त्र या एकाच विषयात मी आयुष्य घालवीन. त्यांना मुख्य दारिद्र्याचा प्रश्न मिटवायचा होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं, जे त्यांनी नंतर अनेक वेळा मांडलेलं होतं, की मला गरिबीची चीड येते. प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला निसर्गतः इतकी बौद्धिक आणि शारीरिक कुवत मिळालेली असते की त्याच्या जर श्रमाचा मोबदला त्याला मिळाला तर त्याला कधीच गरिबी येता कामा नये. आणि त्यामध्ये इतर माणसं ज्या वेळेला, म्हणजे ज्याला हस्तक्षेपाची अर्थव्यवस्था म्हणतो, इंटरव्हेन्शनिस्ट इकॉनॉमिक्स करायला लागतात, त्यावेळेला श्रम करणारे गरीब व्हायला लागतात आणि श्रमांच्यावर जगणारे, त्या श्रमाचा फायदा उपटणारे श्रीमंत व्हायला लागतात. हेच देश पातळीवर व्हायला लागलं किंवा खंड पातळीवर व्हायला लागलं की काही देश इतर देशांना गुलाम करून त्या तिथे वसाहती स्थापन करून त्या देशाचे सगळे आर्थिक जे लाभ असतात ते आपल्या देशात ओढून नेतात वगैरे वगैरे वगैरे. हे जे सगळं त्यांनी मांडलं, मुळात शरद जोशींचा पिंड हा जरी त्यांचं वर्तन आंदोलकाचं असलं तरी पिंड हा जग सुखी करायला निघालेल्या तत्त्वज्ञानाचा होता. आणि त्यांना हा गरिबीचा प्रश्न प्रथम महाराष्ट्रापुरता, नंतर भारतापुरता, नंतर जगापुरता मिटवायचा होता असं लक्षात येतं. अशा प्रकारची त्यांची माझी चर्चा मला आठवतं त्याप्रमाणे 1982 साली झाली आणि त्यानंतर मी शरद जोशींच्याबरोबर काम करायचं ठरवलं. बाकीचे अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक संशोधन आणि अभ्यास करणाऱ्या संस्था आणि शेतकरी संघटना याच्यामधला हा फरक आहे की हे एका तत्त्वज्ञानातनं, आणि ते तत्त्वज्ञान म्हणजे स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीचं मोकाट स्वातंत्र्य नव्हे, पण व्यक्तीला तिच्या क्षमताप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य, त्या विकसित करून श्रीमंत होण्याचं स्वातंत्र्य, हा सगळा या ज्ञानाचा मूळ मुद्दा होता. आणि तो मलाही पटला. माझ्याही डोक्यात त्या पद्धतीचे विचार, का मी खूपच त्याग केल्याशिवाय, मी काही लोकांनी लूट केल्याशिवाय जशी श्रीमंती निर्माण होणार नाही, तसे आम्ही अशा संस्कारात वाढलो की काही लोकांनी कसपटासारखं स्वतःला तुच्छ मानून समाजाची सेवा केल्याशिवाय, समाजाला नैतिकता शिकवल्याशिवाय देश श्रीमंत होणार नाही, बलवान होणार नाही. तर आम्ही दोघंही वेगवेगळ्या दिशांनी त्या एका मुद्द्यावर एकत्र आलो आणि तो मुद्दा अर्थात आमच्यामधला कायम आम्हाला बांधून ठेवणारा मुद्दा राहिला. त्यांनी जे म्हटलं की कुठली व्यवस्था चांगली तर जी व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या कक्षांचा सतत विकास करत असते. स्वातंत्र्याच्या कक्षांचा विकास म्हणजे काय, तर व्यक्तीला एक स्वतंत्र कल्पना सुचल्या पाहिजेत, त्या सूचनांचा आदर झाला पाहिजे, त्या मांडण्याची तिला संधी मिळाली पाहिजे, त्याच्याप्रमाणे लोकांना पटवून देण्याचे तिला स्वातंत्र्य असलं पाहिजे, म्हणजे लोकशाही असली पाहिजे.
आणि आर्थिक क्षेत्रात काय, तर गरजा कमी करा असं शरद जोशी कधी म्हणाले नाही. शरद जोशींचं म्हणणं होतं की गरजा वाढल्यामुळेच हा सगळा विकास झालेला आहे. नवनवीन शोध लागतात, नवीन तंत्रज्ञान येतं, जुनी कामं कमी वेळात व्हायला लागतात. हे सगळं घडलंच पाहिजे. पण ह्याच्या गरजा वाढवून त्या भागवण्याचे मार्ग शोधून काढण्याचे संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे. माझ्या नव्या गरजा मला भागवता येतील अशा वस्तू, म्हणजे त्या वस्तूमध्ये पुस्तकं वगैरे सुद्धा येतात बरं का. वस्तू म्हणजे केवळ उपभोगाच्या वस्तू नव्हे, ती बाजारात असली पाहिजे, ती लिहिली गेली पाहिजेत. आणि त्या सगळ्या उपभोग्य वस्तू म्हणजे ज्ञान देणाऱ्या सुद्धा उपभोग्य वस्तू. आणि त्यामुळे शरद जोशींना सगळं आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्प्युटर वगैरे याचं प्रचंड प्रेम होतं. कारण व्यक्तीला स्वातंत्र्य कसं मिळेल, तर तिला कमी श्रमात ज्या वेळेला जास्त सुखात जगता येईल त्यावेळेला स्वातंत्र्य मिळेल. फक्त ते कोणाचं शोषण करून तसं जगू नये, स्वाभिमानाने जगावं, स्वतःच्या हिमतीवर जगावं. आणि शरद जोशींचं तिसरं डायमेन्शन किंवा तिसरा आयाम, तिसरी बाजू या स्वातंत्र्याच्या कक्षांची अशी होती की त्या वस्तूंच्या मध्ये सुद्धा सतत नवीन वस्तू आल्या पाहिजेत. आता हे सगळं ह्या ज्या एक काय म्हणूया, मी केवळ व्यवसाय म्हणून असं म्हणणं म्हणजे त्या सगळ्या संस्थांचा आणि संशोधकांचा अपमान होईल तसं मला म्हणायचं नाही. परंतु फक्त अर्थशास्त्राच्या चौकटीत हा प्रश्न सोडवू पाहणाऱ्या मंडळींच्या लक्षात आलं नाही म्हणा, किंवा आलं तरी ते त्यांनी लक्षात घेतलं नाही, त्याप्रमाणे काम केलं नाही. विम दांडेकरांशी माझी एकदा चर्चा झाली ती, जे दांडेकरांच्यावर लेखात मी ती चर्चा लिहिलेली आहे, की मी त्यांना असं म्हटलं की सर, तुम्ही अभ्यास करता आणि तुम्ही अर्थशास्त्राच्या अभ्यासाला तुमच्या संख्याशास्त्राच्या अभ्यासाची जोड दिलीत. नॅशनल सॅम्पल सर्वेसारखी संस्था तुम्ही स्थापन केलीत, तिथे माणसं तयार केलीत. किंवा भारतासारख्या आवाढव्य देशात कोणताही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर आधी माहिती मिळवली पाहिजे, आणि ती माहिती मिळवल्यानंतर तिचं विश्लेषण करून जे दिसतं त्याप्रमाणे धोरणं आखली गेली पाहिजेत. हे नॅशनल सॅम्पल सर्वेचं मुख्य तत्त्व ते तुम्ही राबवलं. याच्याबद्दल तुम्हाला तुमचे आभार मानले पाहिजे, तुमचं ऋणी राहिलं पाहिजे. पण तुमचा सगळा अभ्यास आणि तुमचा सगळा विचार या चौकटीत काय करता येईल अशा प्रकारचा असतो. आणि शरद जोशी मात्र ही चौकट कशी बदलता येईल असा विचार करतात. तर दांडेकर हे उपरोधाचे महर्षीच होते असं म्हणलं पाहिजे. आणि त्यांनी अत्यंत तीक्ष्ण पण कुत्सित कटाक्ष माझ्याकडे टाकला. आणि ते म्हणले, म्हणजे शरद जोशी आणि तुम्ही सगळे नवा मानव घडवायला बघतात, मग आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. मग आम्ही काही तुम्हाला विरोध करणार नाही, तुम्ही नवा मानव घडवत राहा, आम्ही आमच्या मर्यादेसकट आमची कामं करत राहू. याचा टोमणा असा होता की नवा मानव घडवणं आणि तो मी घडवतो असं म्हणणं, या आदर्शवादी विचारसरणीने विकास होत नाही. तर अर्थशास्त्राचं जे मुख्य तत्व आहे, गरजा कोणत्या आहेत, त्या गरज भागवण्याचे पदार्थ म्हणजे वस्तू कोणत्या आहेत, त्याच्यानंतर त्या वस्तूंचं उपयोग करण्याची म्हणजे प्रोसेसिंग करण्याची कौशल्य समाजामध्ये आहेत का, नंतर अशा वस्तू तयार झाल्यानंतर त्या विकत घेणारी माणसं आहेत का, त्यांच्याकडे त्या विकत घ्यायची ऐपत आहे का, ह्या पद्धतीचा विचार ही मंडळी करत होती. शरद जोशी त्या अर्थाने पाहिलं तर वेगळ्याच पद्धतीचा विचार मांडत होते. आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की शरद जोशी भेटल्यानंतर सगळ्यांनाच स्वतःचा भूमिकांचा पुनर्विचार करावा लागत होता. म्हणजे आंदोलन करणारे लोक, शरद जोशींनी जे रास्ता रोको, रेल रोको हे शोधून काढलं, गावबंदी हे शोधून काढलं, पुढाऱ्यांना भर सभामध्ये प्रश्न विचारायचे हे तंत्र आणलं.
त्यामुळे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ते बदलावं लागलं. त्याच्यानंतर शरद जोशींनी कायम सांगितलं की शेतकरी संघटना ही ट्रेड युनियन नाही आहे. ट्रेड युनियन म्हणजे काय? तर बा माझ्या जो काय म्हणे माझा जो उद्योग व्यवसाय आहे त्याच्यात काम करणाऱ्या माणसांची संघटना, त्यांचं हित पाहिलं की समाजाचं हित होईल, किंवा त्या समाजाचं हित हा वेगळा मुद्दा आहे. आमचं हित, आमच्या वर्गाचं हित आम्ही पाहिजे. त्या अर्थाने शेतकरी संघटना ही वर्गनिष्ठ संघटना नव्हती. शरद जोशींचं म्हणणं असं होतं की शेती क्षेत्र हे या देशाचं मूलभूत क्षेत्र आहे. त्यामुळे तिथे जर तुम्ही गुंतवणूक केली आणि तिथे काम करणाऱ्यांना जर मोबदला मिळाला तर सगळ्या देशातला दारिद्र्याचा प्रश्न संपणार नाही, पण तो बोथट नक्की होईल. कारण ग्रामीण भागामध्ये जी क्रयशक्ती तयार होईल त्याचा फायदा शहरी उत्पादनांची विक्री वाढण्यामध्ये होईल आणि हे संबंध अर्थव्यवस्था जी कुंठित झालेली आहे ती काही हालायला लागेल आणि नंतर वेग पकडेल. साहित्यिकांना, कवींना शरद जोशींची गाठ पडली की आतापर्यंत आपण लिहिलं ते केवळ ह्या चौकटीमधलं दुःख लिहिलं, त्याचं विश्लेषण केलं नाही, हे त्यांच्या लक्षात यायचं. आमच्या डॉक्टर धनागरांच्यासारखे सोशॉलॉजीची, समाजशास्त्राची माणसंसुद्धा शेतकरी संघटनेमध्ये संपर्कात ज्यावेळेला आली तेव्हा त्यांना त्यांची काही समीकरणं बदलून घ्यावी लागली. सरकारला त्याची समीकरणं बदलून घ्यावी लागली. आणि मी सुरुवातीला म्हणलं तसं की आता निदान प्रश्न कोणी सोडवत नाही आहे, पण त्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं म्हणण्याची सुद्धा पद्धत नव्हती. प्रश्न औद्योगिकरणाचे होते, प्रश्न परकीय चलन मिळवण्याचे होते, प्रश्न आपल्या सीमारेषा या मजबूत करण्याचे होते, सैन्य आधुनिक करण्याचे होते. शेती सुधारली म्हणजे देश सुधारेल हे त्यावेळेला कोणी म्हणत नव्हतं. आता निदान आजच पंतप्रधानांनी म्हटले की अमेरिका आमच्यावर कोणतेही निर्बंध घालू दे, आम्ही छोटे उद्योजक आणि शेतकरी यांचं नुकसान होऊ देणार नाही. त्यातलं ते काही करणार नाही आहेत हे स्पष्ट आहे, पण तरीसुद्धा हे बोलण्याइतका तरी बदल राजकारणाच्या भाषेमध्ये शरद जोशींच्यामुळे झाला. अजून एक इथे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचं थोडा शरद जोशींच्यावरती जबाबदारी येते की शरद जोशींनी कायम ह्या वर्गाला चुचकारलं नाही. म्हणजे शरद जोशींनी मला जवळ केलं तर मी पत्रकार आहे म्हणून जवळ केलं नाही, तर मला त्यांनी जवळ केलं. याचं कारण आधी सांगितलं तसं त्यांचं माझं तात्विक मुद्द्यावर जुळलं आणि याच्याकडे बोलण्याची कला आहे, याच्याकडे लिहिण्याची कला आहे, म्हणून ती क्षमता आहे, म्हणून त्यांनी मला जवळ केलं. आणि मला मोकळेपणाने सांगितलं पाहिजे की त्यांनी वैचारिक मुद्द्यावर तरी कधी मला वाईट वागवलं नाही. मी जे काही वैचारिक भूमिका मांडली त्याचा पूर्ण विचार करूनच त्यांनी त्यांची प्रतिक्रिया प्रत्येक वेळेला दिलेली होती. त्यामुळे आधुनिक समाजामध्ये नोकरशाही, राजकारणी, त्याच्यानंतर अर्थशास्त्र वगैरे ह्याच्यात संशोधन करणाऱ्या संस्था, प्राध्यापक, पत्रकार, त्याच्यानंतर वकील, कोर्ट, ही जी संबंध आधुनिक काळामधली व्यवस्था, मी एस्टॅब्लिशमेंट या अर्थाने प्रस्थापित व्यवस्था तयार होते, त्याला कधीच शरद जोशींनी फार सन्मानाने वागवलं नाही. उलट त्यांच्या बाबतीत ते कायम आक्रमकच राहिले, जरा जास्तच आक्रमक राहिले असंही आपल्याला दिसतं. आणि मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही इतके आक्रमक का असता? म्हणजे ह्या क्षेत्रातला माणूस आला, त्याच्या उलट एखादा साधा शेतकरी आला तर तुम्ही अगदी जिव्हाळ्याने बोलता, आणि म्हणूनच संघटना एवढी मोठी उभी राहिली, तिचा विस्तार झाला. पण या क्षेत्रातला माणूस आला की तुम्ही त्याच्या अंगावर चालूनच जाता. तर शरद जोशींनी, पुन्हा बुद्धिवान तर ते होते, चतुरही होते, त्यांनी असं उत्तर दिलं की आक्रमण केलं की त्या माणसामधलं जे उत्तम असेल ते बाहेर येतं, आणि म्हणून तुझ्यासारखी उलटून बोलणारी माणसं मी सहन करतो, असं ते मला म्हणाले. कारण जो उलटून बोलतो त्याच्यामध्ये काहीतरी असतं, म्हणून त्याला उलटून बोलायची हिंमत होते.
जो नुसतं ऐकून घेतो त्याला मी काही म्हणत नाही, पण जो माझ्यासमोर गर्भगळीत होतो तो माणूस मला नकोच असतो. ही त्यांची माणसं निवडण्याची पद्धत होती. आता सरसकट हे असं नाही आहे, हे आपल्याला सगळ्यांचाच अनुभवाचा भाग आहे. तेही काय म्हणूया शेवटी एक मनुष्यच होते, त्यामुळे इतक्या कठोरपणे त्यांनी राबवलं नाही. पण त्यांचं म्हणणं असं होतं की बोलून चालून ही सगळी इंडियामधली माणसं आहेत आणि या इंडियामधली माणसं तुम्ही त्यांना वेळ द्या, त्यांना किती वेळा समजावून सांगा, ती आपली भूमिका बदलणार नाही आहेत. त्यांचे स्वतःचं एक आवडतं वाक्य म्हणजे माणसं बुद्धीने विचार करत नाहीत, माणसं मनाने विचार करत नाहीत, माणसं हृदयाने विचार करत नाहीत, माणसं खिशाने विचार करतात. आणि माझा खिसा जास्तीत जास्त कसा भरलेला राहील असाच विचार करतात. त्यामुळे मनुष्य प्राणी हा स्वार्थी असायलाही त्यांची हरकत नव्हती. फक्त त्यात स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचं शोषण करणं आणि ते त्या शोषित समाजाने सहन करणं ह्याची चीड शरद जोशींना होती आणि त्याच्यातनं हा सगळा खटाटोप त्यांनी उभा केला. आणि त्यामुळे हे इतकं मोठं काम आहे, म्हणजे अजूनही यातली बरीचशी कामं शिल्लकच आहेत असं जर आपण मागे वळून पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की शरद जोशींनी हा जो सगळा व्यावसायिक अभ्यास करणाऱ्यांचा वर्ग आहे त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही. ती त्यांची कॅल्क्युलेटेड रिस्क होती, त्यांनी जाणून बुजून पत्करलेला धोका होता. पण या सगळ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या माणसांना मी नेहमी एक प्रश्न विचारतो, ज्याचं उत्तर मला कोणी दिलेलं नाही आहे. तो प्रश्न असा की समस्या निर्माण होते, समस्या अगदी कंठाशी आली की राजकीय व्यवस्था, प्रस्थापित व्यवस्था त्याची दखल घेते. आणि मग तो उद्योगपती असेल तर तो त्याच्या म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सारख्या ज्या संस्था असतात ते त्याच्या पद्धतीने रिसर्च करून घेतात. सरकार असेल तर ते एक समिती नेमतं आणि त्या समितीमध्ये त्या क्षेत्रातली खरोखर जाणकार असलेली आणि जाणकार नसलेली अशी दोन्ही माणसं सरकार घेतं. त्या समितीवर तुम्ही जाऊन कामं करता. म्हणजे शरद जोशींच्या बरोबर मी ते खासदार असताना काही दिवस दिल्लीला राहिलो होतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मी असं पाहिलं, शरद जोशी खासदार असल्यामुळे सरकारी समित्यांच्या रिपोर्टच्या थप्प्याच्या थप्प्या होत्या. कुठलाही रिपोर्ट झाला की खासदारांना 2 प्रती मिळतच होते त्याच्या. आणि ते रिपोर्ट काय आहेत हे सरकारकडनं तरी कोणी पाहत नव्हतं. हे मी ह्या सगळ्या प्रोफेशनल्सना म्हणतो, इंटेलेक्च्युअल्सना म्हणजे बुद्धिजीवींना म्हणतो की तुम्ही सरकारी समित्यांच्यावर जाता, कामं करता, प्रामाणिकपणाने करता, हे सगळं मला मान्य आहे. तुम्ही जास्तीत जास्त स्पष्टपणे आपले निष्कर्ष मांडता, ही मला मान्य आहे. म्हणजे इथे मी जरी अपवाद असले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. काही वेळेला विशेषतः जे न्यायालयीन समित्या असतात ना त्याच्यामध्ये तर सरकारला फार त्रास होणार नाही. हे जे शिवसेनेच्या आमदारांच्या पात्रतेचा जो मुद्दा अजूनही लोंबकळत आहे, कारण हे जे एकनाथ शिंदेचे सगळे अपात्र ठरले तर त्या काळात तरी सरकारच कोसळलं असतं. आता भाजपला पूर्ण मेजॉरिटी मिळालेली आहे, त्यामुळे तो धोका राहिलेला नाही. पण तरीसुद्धा आपली संस्कृती बिरबलाची संस्कृती आहे. बादशाचं तानमान पाहून त्याला शहाणपण सांगायचं, अशीच आपली संस्कृती आहे. आणि त्या सगळ्या समित्यावर तुम्ही येता तेव्हाच सरकारने तुम्हाला सांगितलेलं असतं की तुमचा निर्णय, तुमचे निष्कर्ष सरकारला बंधनकारक असणार नाही. मग ह्या अभ्यासाचा उपयोग काय? बोलाची चकडी, बोलाचाच भात, इथं बोलण्याऐवजी लिहिलं जातं. शरद जोशी आणि इतर यांच्यामधला एक फरक, शरद जोशी संपूर्ण व्यक्तीच्या विकासाचं तत्त्वज्ञान मांडत होते
आणि तिकडे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नाही तर शेतीमालाचा भाव ज्याला हवा आहे त्याला स्त्रियांची स्वतंत्र संघटना, शेतकरी स्त्रियांची निर्माण करण्याचं काही कारण नव्हतं. आणि शेतकरी स्त्रीचा विकास कसा होईल एक व्यक्ती म्हणून, एक मनुष्य प्राणी म्हणून, याची काळजी व्हायचं काहीच कारण नव्हतं. पण शरद जोशींना ती चिंता होती, कारण त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये ते सगळं गृहीत होतं. आणि म्हणून महाराष्ट्र हे कदाचित देशातलं एकमेव राज्य असेल की जिथे काही हजार गावांच्या मधल्या शेतकऱ्यांनी, जमीनधारकांनी आपल्या पत्नीचे नाव सातबारावर येईल अशी व्यवस्था केली. त्या गावाला आपण ज्योतिबा गाव असं नाव द्यायचो आणि शरद जोशींनी शेवटपर्यंत ते पाळलं. असं ज्या गावात होईल जिथे 50% असे सातबाराचे उतारे तयार होतील त्या गावाला ते स्वतः जाऊन भेट देत असत आणि त्या गावाचा सत्कार करत असत. जे फुल्यांच्या नंतर, फुल्यांचा सुद्धा तरी शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक वरकरणी शेतकऱ्याच्या संबंधी लिहिलेलं आहे, त्याच्या शोषणाबद्दल लिहिलेलं आहे. पण तरीसुद्धा फुल्यांचा जो विचार होता की शेतकरी हा बहुसंख्येने आहे आणि त्यामुळे त्याच्या जीवनाची पातळी उंचावली की बाकीच्यांच्या जीवनाची पातळी आपोआपच उंचावेल, तो विचार फुल्यांच्या नंतर 100-125 वर्षांनी पुन्हा शरद जोशी घेऊन उभे राहिले. आणि म्हणून शेतकऱ्याच्या आसूडवर त्यांनी ज्या वेळेला पुस्तक लिहिलं तर शतकाचा मुजरा असंच त्यांनी त्याला नाव दिलेलं होतं. तत्त्वज्ञानी माणसात पुन्हा 2 गट असतात. एक गट असा असतो की जो तत्त्वज्ञान मांडून मोकळा होतो, पुस्तकात लिहून मोकळा होतो. त्याच्याभोवती मग काही माणसं गोळा होतात, ते त्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करायला लागतात. काही थोडे तत्त्वज्ञानी, म्हणजे उदाहरणार्थ ख्रिस्ताला जसे 12 शिष्य होते, ते जगभर ख्रिस्ताचा विचार घेऊन गेले, ख्रिश्चन धर्म घेऊन गेले. असेही असतात. मार्क्ससारखे लोक असतात की मार्क्सनी सगळं त्याचं विश्लेषण, कॅपिटल ग्रंथ 1848 सालचा आहे आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो तर त्याच्याही नंतर आहे आणि तो लिहून मार्क्स मरून गेला. परंतु त्याच्यानंतर 30-40 वर्षांनी रशियामध्ये लेनिनसारखा माणूस येतो आणि तो ते सूत्र घेऊन पुढे जातो. शरद जोशी यांचं वर्गीकरण आणि थोडं वेगळं करायला लागेल आपल्याला. ते असं होईल की काही तत्त्वज्ञान त्यांनी इतरांचं घेतलं. जसं मी म्हणलं की मायकेल लिप्टनचा विचारसुद्धा त्याच्या आधी थिओडोर शुल्ट्झ यांनी मांडलेलाच होता. तोही छोट्या शेतकऱ्यांचा अभ्यास करत होता, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. तसं शरद जोशींनी काही आधीच्यांचं घेतलं. त्याच्यात त्यांनी मार्क्सही घेतला, त्याच्यात त्यांनी केन्सही घेतला, त्याच्यात त्यांनी माओचं सगळं आंदोलनाचं तंत्रही घेतलं. मी त्यांना नेहमी म्हणत असे की या तिघांचं मिश्रण आहे तुमच्या कार्यपद्धतीत. त्याच्यातलं काही गांधींचाही भाग शरद जोशींनी घेतला. पण तो सगळा एकत्र करून स्वतःचं काही एक स्वतंत्र तत्त्वज्ञान, व्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या, स्वातंत्र्याची कक्षा रुंदावणं, हा विकासाचा निकष, हे लिहून ते स्वस्थ बसले नाहीत. तो घेऊन ते त्या शोषित समाजाकडे गेले आणि त्यांनी समजावून सांगितलं की तुमची ही अवस्था ही अशी का आहे, तर आत्ता सरकारचं धोरण हे मुख्यतः तुमच्या दारिद्र्याला कारणीभूत आहे. शरद जोशींचा प्रामाणिकपणा असा, म्हणजे हे तर आहेच की विचार मांडून भागत नाही, तो विचार समाजापुढे न्यावा लागतो आणि हे काम अतिशय कठीण असतं. म्हणजे सुरुवातीच्या काळात तरी स्वतःच्या भाषणाची दवंडी तुम्हालाच द्यावी लागते. हे मलाही काही वेळेला करावं लागलेलं म्हणून मला माहिती आहे. पण ते एकदा समाजाने स्वीकारलं की मग शरद जोशींचं झालं तसं लोक तुमचे फोटो देवाऱ्यात ठेवायला लागले. त्यामुळे मनात आलेले प्रत्येक प्रश्न
हा जास्तीत जास्त अभ्यास करून आणि जास्तीत जास्त शास्त्रीय पद्धतीने अगदी जितक्या टोकाला जाता येईल तितक्या टोकाला जाऊन निष्ठुरपणाने त्याची माहिती गोळा करायची, तिचं विश्लेषण करायचं, जे निष्कर्ष येतील ते स्वतः स्वीकारायचे, त्याच्यासाठी स्वतःचे जुने काही निष्कर्ष बाजूला ठेवावे लागले तर ठेवायचे. हे ज्ञानमार्गी यांची जी निष्ठा असते ती शरद जोशींच्याकडे होती. पण ज्ञानमार्गी ज्ञानोत्तर संन्यास घेतात तो शरद जोशींनी घेतला नाही. तिथे ते टिळकांच्या जवळ येतात आणि एकदा मला पटलं ना की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार आहे, मग मी सगळ्या लोकांना सांगणार. तसं एकदा मला पटलं ना की या कारणाने भारतातला शेतकरी इतक्या विपन्नावस्थेला पोचला, मी हे शेतकऱ्याला जाऊन सांगणार. हा दुसरा टप्पा. आणि त्याच्यानंतर त्याच्याभोवती लेनिननी आणि माओनी उभं केलं त्याप्रमाणे जन आंदोलन उभारणार, हा तिसरा टप्पा. हे 3 टप्पे गाठणारे, यशस्वीपणाने गाठणारे अभ्यासक, इंटेलेक्च्युअल्स हे फारसे मिळत नाहीत. आणि शरद जोशींचं आणि या इतर सगळ्या अभ्यासकांचं जुळलं नाही. याचं मुख्य कारण ते होतं की ज्या सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं असं शोषण होत होतं त्या सरकारविरुद्ध लढायला शरद जोशींनी शेतकऱ्यांना उभं केलं आणि काही वर्ष तरी त्या सरकारला सळोकापळो केलं. हे त्यांचं यश होतं. शेवटचा एकच प्रसंग सांगतो. मगाशी म्हणलं तसं शरद जोशी सुद्धा एक मनुष्य होते. त्यांच्या आयुष्यात आशा निराशा होत्या, सुख दुःख होती. दुःख जास्त होती वैयक्तिक आयुष्यात, निराशा जास्त होत्या. त्यामुळे ते कधी कधी उदास व्हायचे. मी सांगतोय ती आठवण 85 सालची आहे. आपण बाबू गेनू सप्ताह पाळला होता. त्यावेळेला महाराष्ट्रभर एक मोटरसायकलची आपण प्रचार यात्रा काढली ती. आणि त्या प्रचार यात्रेच्या वेळेला शेतकरी संघटनेची उत्कटता फार मोठी होती, पण श्रीमंती अगदी कमी होती. त्यामुळे भास्करराव बोरावक यांच्याच घरची गाडी, बोरावक यांचाच पुतण्या ड्रायव्हर आणि शरद जोशी आणि मी आणि त्या गाडीतनं चाललो होतो. मला आठवतंय अगदी फलटण जवळच्या कुठल्या तरी रस्त्याच्या भागामध्ये हे आमचं बोलणं झालं. कारण आम्ही सासवडपासून त्या यात्रेला शिस्त लावून घेतली, ती अनिल गोट्यांनी लावून दिली ती की 2-2च्या रांगा असतील आणि अशा 50 मोटरसायकली झाल्या की 100 मोटरसायकली झाल्या की मध्ये शरद जोशींची गाडी असेल आणि त्याच्या मागे पुन्हा तशाच रांगा असतील. अशी संबंध ती रॅली चाललेली होती. आणि शरद जोशी मला म्हणले की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. मी म्हणले एकदम काय झालं तुम्हाला? ते नुकतेच त्यांच्या पत्नींचं निधन झाल्यामुळे ते थोडे उदास असायचे त्या काळात. ते मला म्हणले मी शेतकरी नाही, माझ्यावरचे संस्कार सगळे, त्याचा शेतीशी काही संबंध नाही. फुल्यांनी जी शेतकऱ्याचे शोषण करणारी प्रमुख जात ठरवली त्या ब्राह्मण जातीत मी जन्माला आलो. पण मी शेतकऱ्यांचा अभ्यास केला. 25 वर्षांनी परभणीच्या रौप्य महोत्सव मेळाव्यातही त्यांनी हेच सांगितलं होतं की मी शेतकऱ्याला देव मानलं आणि अव्यभिचारी निष्ठेने त्याची भक्ती मी केली. ते त्या दिवशी म्हणत होते. मी अभ्यास केला, मला जे उत्तर दिसलं ते मी शेतकऱ्यांना सांगितलं आणि शेतकरी माझ्या बरोबर उभे राहिले. आता मी मरायला मोकळा आहे. तर मी त्यांना म्हणलो, अहो हे तर सगळं तुम्ही केलं, हे काही निर्विवाद आहे. ते मला म्हणले असे कधी शेतकऱ्यांची तू हे पाहिली तीस एक मिरवणूक जाताना? नाहीतर मिरवणुका निघतात, वाऱ्या निघतात, कावडी जातात, पण सगळा बेशिस्त कारभार असतो. इथे अभिमानाने शिस्तीने चालणारे असे कधी पाहिलं तर? म्हणले हे सगळं मला मान्य आहे, पण ही तुमच्या कामाची सुरुवात आहे.
तुम्हाला नुसता विचार मांडून त्याचा प्रसार करून थांबून चालणार नाही. तुम्हाला तो विचार विजयी झालेला पाहणं. केवळ मावळे गोळा करून भागत नाही. 5 पातशायांच्या उरावर स्वतःचं राज्य निर्माण करावं लागतं आणि राज्याभिषेक करून घ्यावा लागतो. त्यावेळेला त्या माणसाच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येतं. तर तुमच्या दृष्टीने तुमचा निकष तो असला पाहिजे. नुसता विचाराचा प्रसार झाला आणि काही माणसं उभी राहिली, हा असता कामा नये. मला आता एवढंच म्हणायचं आहे की तो विजय झालेला पाहणं, तो अंशतः झालेला त्यांनी पाहिला, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये लिप सर्व्हिस म्हणतात, की तोंडाने कबूल करायचं, तो त्यांनी पाहिला. पण प्रत्यक्षात शरद जोशींनी हातात घेतलेले प्रश्न आणि शेतीसंबंधीचं सरकारचं सावत्रपणाचं धोरण हे अजूनही पूर्णपणे बदललं आहे असं वाटत नाही किंवा बदललेलं नाहीच आहे. तोंडदेखलं सगळ्या मलमपट्ट्या चाललेल्या आहेत. ते काम आपल्याला याच्या पुढच्या काळात करावं लागेल.